मित्रांनो नमस्कार. जय शिवराय. मी संतोष शिंदे. सध्या पुणे म्हटलं की जमीन घोटाळा अशीच प्रकरणं सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतायत, पुण्यामध्ये गाजतायत. काही दिवसापूर्वीच राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या मुलाने 40 एकर कोरेगाव पार्क मधली जमीन, जिची आजचं बाजार मूल्य हे 1800 कोटी रुपये आहे, ती अवघ्या 300 कोटी रुपयाला खरेदी केली. खरं तर ती वतनातली जमीन होती. महारत्नाची जमीन असल्यामुळं शासनाच्या परवानगीशिवाय किंवा जे काही सरकारी सोपस्कार असतात ते केल्याशिवाय जमीन खरेदी विक्री करता येत नाही असं म्हणत असताना पुण्यातले सब रजिस्टर ऑफिस हे आता पैसे खाण्याचे किंवा कमवण्याचं फार मोठं साधन झालं आणि याच सब रजिस्टर ऑफिसमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी या ठिकाणी कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा व्यवहार झाला आणि 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 21 कोटी रुपये राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्यांना माफ केले. तुमची आमची जर खरेदीची एखादी जमीन असेल, फ्लॅट असेल, आपल्याला एखादं दुकान घ्यायचं असेल, आपल्याला 1 रुपया सुद्धा सोडत नाही. उलट सगळ्या सब रजिस्टर ऑफिस मध्ये अघोषित नियम आहे, 1% द्यायचं. असे वरचे पैसे अधिकाऱ्यांची घरं भरण्यासाठी आपल्याला द्यावेच लागतात. असाच एक घोटाळा परत एकदा पुण्यामध्ये, नवीन जमीन घोटाळा त्या ठिकाणी पुणेकरांसमोर, महाराष्ट्रासमोर आलेला आहे. तो सुद्धा एक फार मोठा मलिदाच आहे. म्हणजे पुणे सध्या जमीन घोटाळ्याचं एक फार मोठं केंद्र आहे आणि अधिकारी या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देत आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हा प्रमुख विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या, लाडक्या आणि रोखोक युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब कराच, पण बेल आयकॉन प्रेस करताना नोटिफिकेशन ऑल ठेवा. या विषयावर तुमचं काय मत आहे नक्कीच लाईक करताना कमेंट करायचं विसरू नका. आणि नवीनच तुम्ही लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईप नावाचं एक बटन येतं, त्याच्यावर पण क्लिक करा. या व्हिडिओला तुमच्यामुळे पॉइंट मिळतील. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय, पुण्यामध्ये नवीन जमीन घोटाळा महाराष्ट्रासमोर आला आणि जो थोडका नाही, 750 कोटी रुपयाची जमीन अवघ्या